आता श्री साई सच्चरित अध्याय 40 ओवी 109। ही का कथा की ही कहानी, ऐसे ऐसे ही सवदेल कोणी, मनावे ते खुशाल त्यानी, परी श्रवणी सादर व्हाम। आळस निद्रा तंद्रा टाकून, होऊनिया सावधान, कथाही परिसा द्या हे दान, होईल समाधान मग माझे। व्यग्रताक्षण झुगारून, स्वस्थ चित्त अव्यग्रमन, झाली या कामा येईल श्रवण, पुढे मग मनन निज ध्यास। तेथून पुढे साक्षात्कार, परिया सर्वा श्रवण आधार, तेच कियास सर्वांचे सार। निश्चय भवपार त्याचे सन 1917 इसवीशी, फाल्गुन शुद्ध पौर्णिमेशी, सेजे निद्रिस असता पहाटेशी, स्वप्न एक मजसी जहाले। पहा साईंचे विचेष्टित, सुंदर वेश संन्यासी ये होत, देऊनी दर्शन मज जागवीत, भोजनामी येत आज व दे। स्वप्ना माजील जागृतपण, तेही केवळ स्वप्नची पूर्ण, कारण जागृत होताही मी आपण। कराया आठवण लागलो, डोळे उघडूनी पाहू लागे, नाही साईन कोणी ते जागे। स्वप्नचीच ते जे क्षणामागे, यत्किंचित जागे पण नव्हते। ऐसे होता मनाची निश्चिती, आठवू लागलो स्वप्न स्थिती। अक्षरे आठवले चित्ती, लव मात्र विस्मृती विरहित। येतो मी आज भोजनास, या साईंच्या स्पष्टोक्तीस, ऐकूनी आनंदलो जीवास, कळविले कलत्रास हे वृत्त। ध्यानी मनी साईंचा ध्यास, हा तो निरंतरचा अभ्यास। 7 वर्षाचा जरी सहवास, आसन भास भोजनाचा, आसो तिजला ठेविले सांगून, आहे आज होळीचा सण। एक टिपरी अधिक आधन, घालाया आठवण ठेविली, इतकेची कळविता तीस, लागली कारण पुसावयास। मी म्हणे आज जेवावयास, पाहुणायास सणास येणार, तव ती म्हणे सांगा कोण, जिज्ञासा तीस झाली दारुण, परी मी सांगता खरे कारण, उपहासा भाजन होणार। हेई मज ठावे पूर्ण, तरीही न व्हावे सत्य प्रतारण, म्हणून श्रद्धापूर्वक जाण, केले मी निवेदन सत्यत्वे। तरीही आहे श्रद्धेवरी, जैसी जया जाणीव अंतरी, वार्ता खोटी अथवा खरी, हे तो मनावरी सर्वथैव, कितीही तिची करिता खातरी, वार्ता पटेना तियेचे अंतरी। ती म्हणे बाबा शिर्डीहुनी दूरी, कशासी तरी येतील, आपुले येथील काय भोजन, कशाचा आपुला होळीचा सण, टाकूनिया शिर्डीचे मिष्टान्न, सेवितील कदन काय येथे। येणे परी तिचे भाषण, मी म्हणे एक टिपरीचे आधन, ठेविता पण सायास कोण, टिपरीची वान नाही दूजी।
प्रत्यक्ष येतील साईच पाहुणे, ऐसे तुझला मीही न म्हणे. परी घडेल कोणाचे तरी येणे, निशंकपणे मज वाटे. मग तू मनी कैसे ही मान, मी त्या मानीन साई समान. किंबहुना प्रत्यक्ष साई न आन, अनवर्त स्वप्न होईल मज. असो ऐसे झाले भाषण, पुढे पातला समय मध्यान. होता यथाविधी होलिका पूजन, मांडिली भोजन भोजन पत्रावली. आदी करुणी पुत्र पौत्र, दुहिता जामात इष्ट मित्र. पंक्ती मांडिल्या सपीट पात्र, घातल्या विचित्र विचित्र रांगोळ्या. त्यातची एका मुख्य पंक्ती, पाठ मांडिला मध्यवर्ती. पात्र एक साई प्रती, इतरा समवेती वाढले. पात्राभोवती रांगोळी, घातली रंगी बेरंगी निळी. प्रत्येक तांब्या पंचपात्री पळी, सर्वास मेळी समसगट. पापड सांडगे कोशिंबिरी, वाढली लोणची रायती साजिरी. परोपरीच्या भाज्या खिरी, झाली तयारी बहुतेक. पाहुनिया 12 झाले, जेवणारे सोवळी नेसले. येऊन एक पाटी बैसले, तोही न आले कोणी दुजे. सर्व पात्री गेली भरून, वाढिले भात पोळी वरान्न. रित्या मध्यवर्ती पात्रा वाचून, काही न न्यून्य ते जागी. कोणी पाहुणा अथवा अतिथी, येईल म्हणून मार्ग लक्षिती. जाहलो मीच्या शंक चित्ती, वाटती किती पहावी. म्हणून दिदली दारास कडी, अन्न शुद्धी वाढिली तातडी. वैश्वदेव नैवेद्य परवडी, अन्नार्पण घडी पातली. आता घेणार प्राणाहुती. इतक्यात जिन्यावर पावले वाजली. रावसाहेब कोठेही की वदती, बैसती निवांत. तव तैसाच गेलो दारी, वाटले कोणी आले अंतरी. हळूच दाराची कडी तो सारी, दिसले जिन्यावरी 2 जण. त्यातील एक अल्ली महमद, दुजे संत मौलाना शागिर्द. इस्मो मुजावर नामाभिद, आनंदप्रद दोघेही. पाने वाढूनी मंडळी बैसली, भोजनाची तयारी देखिली. पाहून अल्लीने विनंती केली, तस्लिमी दिदली क्षमा करा. वाटते आपण जेवणावरून, आला मजकरिता धावून. आपणा लागी हात धरून, पंक्तीही खोळंबून राहिल्या. तरी घ्या ही आपुली वस्त, मग मी भेटन होता फुरसत. सांगेन नवलाव इत्यंभूत, अत्युद्भूत ये विषयीचा. ऐसे वधूनी काखेतून आली एक पुडके काढून. टेबलावर सन्मग ठेवून, सोडवू गाठवण लागला. काढता वृत्तपत्राचे वेष्टन, दिसली साईंची मूर्ती तत्क्षण. मने ही ठेवा वस्तू आपण, करा ही विनवण मान्य माझी. पाहता साईंची तस्वीर, रोमांच उठले शरीरावर. चरणावरी ठेविले शिर, जाहले अंतर सद्गदित. वाटला मोठा चमत्कार, ही साईंची लीला विचित्र.
वाटले मज केले पवित्र दावोनी चरित्र चरित्र हे ऐसे उठली प्रबळ उत्कंठा मनी आणली ही तस्बीर कोठोनी तो म्हणे मी एका दुकानी विकत घेऊनी आणलीसे पुढे मग ते दोघे जण उभे न राहती एकही क्षण म्हणाले आता जातो आपण करावे भोजन स्वस्तपणे आताच या गोष्टीचे कारण कथू जाता केवळ निष्कारण खोळंबेल मंडळीचे जेवण ते मी मग कथीन सावकाश मलाही ते वाटले समर्पक तस्बीर वेळी आली हरीक त्यातच मी झालो गर्क आभार प्रदर्शक उद्गारलो बरे आता यावे आपण आम्हीही पुढे करू निवेदन तस्बीर येथे येण्याचे कारण आजची प्रयोजन काय तिचे आसो पुढी ते गेली या पाठी यथा निश्चित सर्वांसाठी मध्यवर्ती स्थापिल्या पीठी नेऊनी ती पाठी प्रस्थापिली सुखावले अवघ्यांचे मन अतर्क्य साईंचे विंदान नेहमीचे करुणी आगमन स्वप्नीचे वचन सत्य केले आलाच तर कोणी अतिथी येऊनी तेथे बैसेल पंक्ती हीच अपेक्षे ज्यांची या चित्ती आश्चर्य किती हित या पाहुनी चित्रीची सुंदर मूर्ती परम आल्हाद सकळ प्रती कैसे हे घडले अकल्पित रीती आश्चर्य करती समस्त ऐसे होता प्रतिष्ठापन केले अर्घ्यपाद्यादी पूजन भक्ती प्रेमे नैवेद्य समर्पण अवघी मग भोजन आरंभिले तैपासव हा काळवर प्रत्येक होळीस हित सबीर करवुनी घेई हे शिष्टाचार अष्टोपचार पूजे सहित इतर पूजेतील देवासहित ही देवारी पूजिली जात ऐसे हे साई अपूर्व चरित भक्तासी दावित पदोपदी आसो पुढे हे दोघे जण आज उद्या भेटू म्हणून वर्षे नऊ गेली निघून तरीही न दर्शन तयांचे कर्म धर्म संयोगे शेवट अली महमद यांची गाठ पडली यंदा झाली भेट सहज मी वाट चालता भेट होताची झालो उत्सुक तस्बिरीचे पुसावया कौतुक का हो इतकी वर्षे मूक वृत्तीचे सेवक बनला तुम्ही जैसी पूर्वी तैसी आज पडली अवचिती गाठ मज योग आला आहे सहज सांगा की मौज समग्र तुम्हीही श्री साईंचे भक्त आहे ठावे हे मज समस्त परी ते दिवशीच कैसी अवचित यावे हे उचित वाटले मग तो आली वदे वृत्तांत परी म्हणे कथितो साध्यंत पहा साईंची लीला अत्यद्भुत आश्चर्य भरीत ती सर्व या लीलेचा काय अर्थ काय यातील निज कार्यार्थ यात भक्तांचे काय इंगित साईच संगत जाणता आपण केवळ एकमेकानी परिसाव्या या लीला कानी किंवा त्या गाव्या निज मुखानी निश्रेयस सदानी मनोनी
असो आता पुढील भाग पुढील अध्यायी कथू सांग आनंद पावेल श्रोतृ संघ चरित्र अमोघ अमोघ साईंचे. साई निर्द्वेष आनंद घन सदा भजावा अनवच्छिन्न पावाल निज सुख समाधान मग निर्वासन होईल. चातक निज स्वार्था विनवी मेघ सकळ सृष्टी ते निव्वी. बाळासाहेब बाबास बोलवी बाबा तो पालवीत भक्तास वे. भक्त पंक्ती श्रोते ही बैसती प्रेमे उद्यापन कथा परिसिती. साई समागम आनंद भोगती ढेकर ही देती तृप्तीचे. अनाहुत ही कैसे येती मगत कैसे पार्थिव स्वरूपे प्रकटती. कैसे निजदासा आभारी करीती कैसे ती जागविती पदोपदी. असो हे माड साईशी शरण पुढील कथेची हिची मांडन. मांडील होईल करुणी निरूपण आपुली आपण यथेष्ट. शरणागता घाली तो पाठी याच त्याची या ब्रीदासाठी. हे माड घाली पायी मिठी परतान लोटी तोतया. स्वस्ती श्री संत सज्जन प्रेरिते भक्त हे माड पंत विरिचिते. श्री साई समर्थ सच्चरिते उद्यापन कथा कथनम नाम 44तमो अध्याय संपूर्ण. सद्गुरु श्री साईनाथार्पणमस्तु. शुभं भवतु शुभं भवतु शुभं भवतु.